तरुणांना जेनझीला मोबाईलचं व्यसन लागलंय, लहान मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो, यावर चर्चा होत आहेत भरपूर. पण रिटायर झालेले सिनियर्स देखील दिवसभर मोबाईलवर असतात यार, आणि आपलं याकडे दुर्लक्ष होतंय. जसजसं वय वाढत जातं तसतशी स्मरणशक्ती कमी होते, डोळे कान नाजूक व्हायला लागतात, स्नायू कमकुवत होत जातात. हे वयानुसार आपोआप होत जातं. त्यामुळे जशी लहान मुलांची शरीर घडत असताना काळजी घ्यायला हवी ना, तशी सिनियर्सची शरीर राखण्यासाठी काळजी घ्यायला हवी. या वयात मेंदूची आणि शरीराची क्षमता वाढणार नाहीये, उलट नैसर्गिकरित्या कमी होत जाणार. म्हणून मग शब्दकोडे सोडवणं किंवा गाण्याच्या भेंड्या खेळणं किंवा नातवंडांना खेळवणं, त्यांना जुन्या गोष्टी ऐकवणं, शरीर शक्य तेवढं मुव्हिंग ठेवणं, हालचाल करत राहणं, हे सगळं फार फार गरजेचं आहे. असं म्हणतात ना की वय वाढत जातं तसे आपण लहान होत जातो, चिडचिड वाढते, थोडासा हट्ट वाढतो, चटकन राग यायला लागतो. म्हणजे हे आपोआप तर होणारच आहे, शिवाय तुम्ही मोबाईल मध्ये अडकताय, ज्यामुळे हे प्रॉब्लेम्स अजून वाढत जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं का करायचंय तुम्हाला हे? व्हॉट्सअपवर प्रत्येक फॅमिली ग्रुपवर गुड मॉर्निंग पाठवायची गरज नाहीये. एखादी धक्कादायक बातमी कळाली तर जगभरात सगळ्यात आधी ती मला कळाली आहे हे सिद्ध करण्यासाठी भराभर सगळीकडे पाठवण्याची गरज नाहीये. सगळ्या राजकीय घडामोडी माहीत असण्याची आणि त्यांच्यावर दिवसभर सुरू असलेली चर्चा ऐकण्याची आणि मग त्यावर आपण चर्चा करण्याची गरज नाहीये. यातून कसलंही हित होत नाही. तुम्हाला हा सोपा विरंगुळा वाटणं साहजिक आहे, वेळ चांगला जातो यार असं वाटणं साहजिक आहे. ते यंत्रच तसंच डिझाईन केलंय, त्यामुळे हे करावं वाटणं साहजिक आहे. पण ते हानिकारक आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या सिनियर्सना हे जाणवत नसेल, कळत नसेल तर घरातल्यांनी प्रेमाने गोडी गुलाबीने हे प्रकरण निकालात काढायलाच पाहिजे. आपल्याला नातवंडांना रामकृष्णाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकवणारे आजी आजोबा हवेत. दिवस रात्र भाजप की काँग्रेस करणारे नकोयत.